शाम ढले खिड़की तले मैं सीटी बजाना भूल. अरे वा वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. या आता तिसरी चिठ्ठी. म्हण ओळखायची म्हण. नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. अभिनंदन. मस्त. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ठेव. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. जेवायला वेळेवर यावे. मान्य है? बहुत मुश्किल है. मुश्किल है, लेकिन वही अपेक्षा है उनकी. कोशिश करूँगा. वाह. दूसरी अपेक्षा? वेळेवर घरी यायला. वेळेवर घरी येत नाही, उशीर करतात खूप. हो. काय हो, वेळेवर या. 12 बजे आता जाता और कितने बजे आने का? 12 बजे दोपहर को आ रहे हो, रात को? तो उनका कहना है 10 बजे आ जाओ. 10 बजे भी आते ही. तेवढ्या अर्थाने ना बस निघून जातात. तिसरी अपेक्षा काय? राग खूप आहे, थोडा कंट्रोल करायचा. अरे ये तो बताया नहीं आपने. ह्यांचाच राग सांगितला, तुमचा राग पण आहे ते नाही सांगत. गुस्सा कम करो, ऐसा उनका कहना है. ओके. अच्छा, अभी आप तुमच्या 3 अपेक्षा सांगा. इससे कोई अपेक्षा नहीं है. एक पण नाही? थोड़ी दुबली हो जाए. अरे बापरे. हाँ. बरं, बाकी कुठलीच अपेक्षा नाही? नाही. सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात. हो. व्हेरी गुड. बरं, आता मला सांगा, सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला? सॉरी मैं अपने घर वालों को बोलूँगा, जिन लोगों की मर्जी के खिलाफ मैंने शादी किया, और वो लोगों के भी कुछ अरमान थे कि मुझे दूल्हा बनाए, या जो भी वो लोगों के अरमान थे वो पूरे मेरी वजह से नहीं हुए. उस वजह से मैं अपने घर वालों को सॉरी बोलूँगा. और जो मेरे मित्र, मेरे दोस्त लोग थे, जिन लोगों ने मेरा साथ दिया इसके साथ शादी करने में, मैं उन लोगों का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा. तुम्ही कोणाला सॉरी म्हणणार? आई वडिलांना. हो. हो. आणि थँक्यू? थँक्यू त्यांच्या मित्रांना. हो, त्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला म्हणून. हो, सपोर्ट पण दिलं, पण त्यांनी घरी पण सांगायला मला प्रोत्साहन दिलं. खूप मदत केली हो. तुम्हाला. आणि हर गोष्टी म्हणजे कसं काय करायचं समजावलं की तिथे गेल्यानंतर तुला हे प्रॉब्लेम ना स्पेस जायला लागणार, ते तू हँडल कर. तिथे जायच्या आधीपासून व्यवस्थित तिथे प्रॅक्टिकली जा, तिथे म्हणजे तुला टेन्शन नाही होणार. आता सगळं व्यवस्थित. हो. खूप छान. चला, सॉरी, धन्यवाद, सगळं झालं. आणि आता सन्मान करूया या दोघांचाही, कारण आंतरजातीय विवाहामध्ये अनेक समस्या असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, पण त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती मात करून यांचं लग्न यशस्वी झालेलं आहे. त्या दोघांनाही शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू. नमस्कार. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.